स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. ऋषभ राशी. जून 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात कोणत्या गोष्टी हळूहळू बदलायला सुरुवात करू शकतात? या महिन्यात आपण पाहणार आहोत करिअर आणि पैशांच्या बाबतीत कोणती नवीन स्थिरता मिळू शकते, रिलेशनशिप आणि वैवाहिक जीवनात कोणते बदल जाणवू शकतात, आरोग्य आणि मानसिक तणावावर ग्रहांचा काय परिणाम होऊ शकतो, आणि शुक्र, गुरु आणि शनीच्या प्रभावांमुळे तुमच्या विचारांमध्ये आणि निर्णयांमध्ये कोणते बदल येऊ शकतात. कारण काही वेळा आयुष्यात मोठी प्रगती अचानक होत नाही, ती शांतपणे बिल्ड होत जाते. आणि वृषभ राशीसाठी जून 2026 अशीच एक रिबिल्डिंग फेज ठरू शकते. तर चला बघूयात. वृषभ राशी. तुमच्या राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. म्हणूनच स्टेबिलिटी, कम्फर्ट, इमोशनल सिक्युरिटी आणि प्रॅक्टिकल लाईफ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असते. तुम्हाला आयुष्यात अचानक केऑस आवडत नाही. सगळं शांत आणि कंट्रोलमध्ये असावं असं तुम्हाला वाटतं. पण गेल्या काही महिन्यात शनीचा प्रभाव काही वेळा इमोशनल हेवीनेस आणि प्रेशर वाढवत होता. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नव्हत्या आणि त्यामुळे आतून फ्रस्ट्रेशन वाढत होतं. काही वृषभ राशींना असं वाटत असेल, मी इतकी मेहनत करतोय पण गोष्टी इतक्या स्लो का चालल्या आहेत. आता 2 जून पासून गुरुग्रहाचा प्रभाव तुमच्या कम्युनिकेशन, प्लॅनिंग आणि विचार करण्याच्या पद्धतीवर सकारात्मक परिणाम करू शकतो. म्हणूनच 2 जून 2026 पासूनचा हा महिना फक्त कामाचा नाही, तर स्वतःला मेंटली स्टेबल करण्याचा काळ ठरू शकतो. आरोग्य आणि मानसिक ऊर्जा. आरोग्याच्या बाबतीत जून महिना मिक्स्ड दिसतो. शनीचा प्रभाव कामाचं प्रेशर वाढवू शकतो, तर शुक्राशी संबंधित कम्फर्ट सिकिंग टेंडन्सी रुटीन डिस्टर्ब करू शकते. विशेषतः मानदुखी, झोप पूर्ण न होणं, डोळ्यांचा ताण किंवा शरीरात हेवीनेस जाणवू शकतो. विशेषतः 18 जून पूर्वी मेंटल ओव्हरलोड वाढू शकतो. बाहेरून तुम्ही शांत दिसाल, पण मनात सतत कॅल्क्युलेशन सुरू असतील. हे झालं तर पुढे काय, पैशांचं काय, फ्युचर स्टेबल राहील का, असे विचार काही वेळा मन थकवू शकतात. हे मोठं संकट नाही, पण शरीर आणि मन दोन्हीही रेस्ट मागत असतील. या महिन्यात एक गोष्ट लक्षात ठेवा. सगळं कंट्रोल करण्याचा प्रयत्न स्वतःलाच एक्झॉस्टेड फील करू शकतो. रुटीन साधं ठेवा आणि स्लीप सायकल डिस्टर्ब होऊ देऊ नका. ही छोटीशी डिसिप्लिन पुढच्या काही महिन्यात प्रोडक्टिव्ह इम्प्रूव्हमेंट करू शकते. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी जून महिना स्टडी प्रोग्रेस देणारा आहे. विशेषतः गुरुचा प्रभाव कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह करू शकतो. काही वृषभ राशींना अचानक फोकस परत मिळू शकतो. गेल्या काही काळात डिस्ट्रॅक्शन किंवा मोटिवेशन कमी झालं असेल, पण आता परिस्थिती हळूहळू बदलू शकते. विशेषतः फायनान्स, बँकिंग, मॅनेजमेंट, कॉमर्स किंवा टेक्निकल फील्डमध्ये असणाऱ्यांसाठी हा काळ सपोर्टिव्ह दिसतो. जर एखादी परीक्षा, ॲप्लिकेशन किंवा सर्टिफिकेशन पुढे ढकलत असाल, तर जूनमध्ये ॲक्शन घ्या. हा महिना कन्सिस्टन्सीसाठी खूप महत्त्वाचा आहे. एक दिवस खूप अभ्यास आणि मग 3 दिवस ब्रेक, हे पॅटर्न बदलणं गरजेचं असेल. कारण गुरुचा प्रभाव सांगतो स्लो प्रोग्रेस सुद्धा फ्युचरमध्ये मोठं रूप घेऊ शकते. प्रेम आणि इमोशनल कनेक्शन. प्रेमाच्या बाबतीत जून महिना इमोशनली डीप असू शकतो. शुक्राचा प्रभाव इमोशनल अटॅचमेंट वाढवू शकतो. पण शनी काही वेळा इन्सेक्युरिटी आणि सायलेंट एक्सपेक्टेशन्स वाढवू शकतो. विशेषतः 12 जून ते 24 जूनच्या दरम्यान कम्युनिकेशन गॅप निर्माण होण्याची शक्यता आहे. काही वेळा तुम्ही मनात खूप काही फील कराल, पण समोरच्या व्यक्तीला सांगणार नाही, आणि मग मनातच अझम्पशन्स तयार होऊ शकतात. ती काही बोलले आहेत का, माझे व्हॅल्यू तर कमी झालं नाही ना, असे विचार मनात येऊ शकतात. पण रियालिटी तितकी निगेटिव्ह नसू शकते.
या महिन्यात शांत संवाद खूप महत्वाचा असेल. विशेषतः रिलेशनशिपमध्ये इगो सायलेन्स टाळा. काही सिंगल वृषभ राशींसाठी ओल्ड कनेक्शन पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन. वैवाहिक जीवनात जून महिना स्टेबिलिटी देऊ शकतो. गुरुचा प्रभाव संवाद सुधारू शकतो, तर शुक्राचा प्रभाव इमोशनल बॉन्डिंग वाढवू शकतो. जीवनसाथी सोबत फ्युचर प्लॅनिंग, खर्च, घर किंवा इन्व्हेस्टमेंट बद्दल चर्चा होऊ शकते. घरातलं वातावरण हळूहळू सुधारू शकतं, पण हट्टीपणा कमी ठेवणं खूप महत्वाचं असेल. कधी कधी मी शांत आहे म्हणजे मी चुकीचा नाही असा विचार नातं अधिक दूर नेऊ शकतो. पार्टनरच्या पर्स्पेक्टिव्हकडेही पाहण्याचा प्रयत्न करा. एक छोटी गोष्ट लक्षात ठेवा, रिलेशनशिपमध्ये फक्त स्टेबिलिटी पुरेशी नसते, इमोशनल प्रेझेन्स सुद्धा महत्वाचा असतो. करिअर आणि पैसा. करिअरच्या दृष्टीने जून महिना प्रॅक्टिकल ग्रोथ देणारा आहे. विशेषतः 15 जून नंतर कामात स्टेबिलिटी, रिकॉग्निशन किंवा नवीन रिस्पॉन्सिबिलिटी मिळू शकते. गुरुचा प्रभाव नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करू शकतो, तर शुक्राचा प्रभाव प्रोफेशनल इमेज मजबूत करू शकते. काही वृषभ राशींना अचानक जाणवेल, आता गोष्टी हळूहळू माझ्या बाजूने फिरायला लागल्या आहेत. विशेषतः फायनान्स, बँकिंग, प्रॉपर्टी, लक्झरी रिलेटेड बिझनेस, फूड इंडस्ट्री किंवा मॅनेजमेंट क्षेत्रात असणाऱ्यांसाठी प्रोग्रेस दिसू शकते. पण कंपॅरिझन टाळा. इतर लोक किती पुढे गेले यापेक्षा तुम्ही किती इम्प्रूव्ह केलंय ते बघा. शनीचा प्रभाव पेशन्स शिकवत आहे. जूनमध्ये सुरू झालेले डिसिप्लिन पुढच्या काही महिन्यात मोठं रिवॉर्ड देऊ शकते. व्यवसाय. व्यवसाय करणाऱ्या वृषभ राशींसाठी जून महिना स्टेडी दिसतो. डेली ऑपरेशन्स इम्प्रूव्ह होऊ शकतात. जुने क्लायंट पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतात. काही लोक ऑनलाईन एक्सपान्शन, ब्रँडिंग किंवा कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करण्याबद्दल विचार करू शकतात. आणि खरं सांगायचंय तर हा विचार योग्य दिशेने जाऊ शकतो. पण एक्साइटमेंटमध्ये मोठं फायनान्शियल कमिटमेंट घेऊ नका. शनीचा प्रभाव सांगतो फायनान्शियल प्लॅनिंग क्लिअर ठेवणं खूप महत्वाचं असेल. या महिन्यात रिटर्न प्लॅनिंग किंवा एक्सपेन्सेस ट्रॅकिंग सुरू केलं तर पुढच्या काही महिन्यात बिझनेस स्टेबिलिटी जास्त होऊ शकते. अंतिम संदेश. वृषभ राशी, जून 2026 तुम्हाला एक गोष्ट शिकवू शकतो. हळूहळू होणारी प्रगती सगळ्यात जास्त टिकते. गुरु आणि शुक्राचा काळ तुम्हाला स्टेबिलिटी, इमोशनल क्लॅरिटी आणि प्रॅक्टिकल डिरेक्शन देऊ शकतो. आणि कदाचित गेल्या काही महिन्यांपासून मनावर असलेलं प्रेशरही हळूहळू कमी होऊ शकतं. जर या काळात तुम्हालाही असा अनुभव आला तर कॉमेंटमध्ये जरूर सांगा. दिवसभरात एखादा अनुभव आला तर या भविष्याची आठवण ठेवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूयात अमुक चॅनलवर सकाळी 6 वाजता. धन्यवाद.